नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर हा जो आहे पार्ट 3 आहे, तिसरा भाग, ज्यामध्ये आपण सर्व गोष्टी ज्या आहेत डिटेलमध्ये पाहणार आहोत. उर्वरित गोष्टी, कन्क्लुजन काय आहे या सर्व गोष्टींचं, ज्यामध्ये तुम्ही आदल्या दिवशी, परीक्षेच्या आदल्या दिवशी काय प्लॅन करू शकता किंवा कशा प्रकारे तुमच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करू शकता, काय काळजी घेतली पाहिजे, त्यानंतर कुठल्या चुका केल्या नाहीत पाहिजेत, किंवा तुम्हाला ज्या गोष्टी फॉर्म्युला आहेत काही ते कसे रिव्हिजन करू शकता, त्याचा ऑलरेडी आपण एक व्हिडिओ दिलेला आहे. तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर काही संक्षिप्त रूपे आहेत किंवा काही डायग्राम्स वगैरे असतील, त्या कशा प्रकारे तुम्ही करू शकता, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण या पार्टमध्ये पाहणार आहोत. ज्यामध्ये संपूर्ण एक कन्क्लुजन म्हणूया, निष्कर्ष म्हणूया आपण, त्या सर्व गोष्टी यामध्ये आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. याचे दोन्ही भाग, याचे पहिले दोन्ही भाग जीडीसीए कॉलेज या चॅनलवरती अपलोडेड आहेत, ते नक्की जाऊन बघा. तुमच्यासाठी खरोखर माहितीपूर्ण ठरू शकतात. या सर्व गोष्टींमध्ये आपण विभागावाईज सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रॉपर प्लॅन करून तुम्ही स्टडी करू शकता. हे जरी तुम्ही फॉलो केलं व्यवस्थित तरी तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो. तर कशा प्रकारे प्लॅन करू शकता, काय वेळ मॅनेजमेंट करू शकता, या सर्व गोष्टी बघूया. तर चला तर मग सुरू करू. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर पार्ट 3 मध्ये आपण बाकी उर्वरित गोष्टी पाहणार आहोत. यामध्ये जे काही बाकीचे जे प्रश्न आहेत, म्हणजे समजा अकाउंट्स मधले असतील, फॉर्म्युला असतील किंवा ऍडजस्टमेंट्स वगैरे असतील, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये येतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण असू शकतो. अकाउंट्स विषयासाठी मास्टर प्लॅन जो आहे तो एक थोडासा समजून घ्या. कशा प्रकारे काही जे गोल्डन रूल्स म्हणू शकतो आपण अकाउंटिंगचे, ते काय आहेत. व्यक्तिगत खाते पर्सनल अकाउंटसाठी घेणाऱ्याला डेबिट करायचे रिसिव्हर, क्रेडिट देणाऱ्याला क्रेडिट करायचे गिव्हर. वास्तविक खाते म्हणजेच रिअल अकाउंट, येणाऱ्याला डेबिट करायचं म्हणजेच कम्स इन, जाणाऱ्याला क्रेडिट करायचं गोज आउट. त्यानंतर नाममात्र खाते नॉमिनल अकाउंट, सर्व खर्च व तोटे डेबिट किंवा एक्सपेन्सेस आणि लॉसेस डेबिट साईडला, सर्व उत्पन्न व नफा क्रेडिट साईडला, इन्कम अँड गेन्स हे जे आहेत ते क्रेडिट साईडला येणार. ठीक आहे, या पद्धतीमध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे समजून घेण्यासाठी आपण टेबल बनवले आहे. तो टेबल अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर अकाउंट या विषयासाठी अत्यंत महत्वाचे जे सूत्र आहेत, हे सूत्र काय आहेत आणि कशा प्रकारे ते सूत्र आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे, हे थोडंसं जाणून घेऊया आपण. काही सूत्र, आता ह्याच्या सूत्रांसाठी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो जरी व्हिडिओ तुम्ही पाहिला तरी तुम्हाला त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या समजून येतील आणि बरेचसे सूत्र जे आहेत ते ऑलरेडी दिलेले आहेत. त्याचे उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत. प्रत्येकी 5 उदाहरणं दिलेली आहेत. त्या प्रत्येक सूत्रामागचं कसं सूत्र सॉल्व्ह करायचं किंवा कसं तुम्ही सोल्युशन काढू शकता. ठीक आहे. तर ग्रॉस प्रॉफिटसाठी सूत्र काय, नेट सेल्स मायनस कॉग्स म्हणजेच कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. त्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढण्यासाठी सूत्र काय असणार आहे, ओपनिंग स्टॉक. आता हे जे आहे ना, कॉग्स काढण्यासाठीचं सूत्र अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत लक्षात ठेवणं आवश्यक आहे, कारण ह्या सूत्रावरती सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून आहेत. तर कॉग्स म्हणजेच कॉस्ट ऑफ गुड सोल्डचं सूत्र काय आहे, ओपनिंग स्टॉक्स अधिक परचेसेस अधिक डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक, हे कॉग्सचं सूत्र आहे. नेट प्रॉफिट काढण्यासाठी सूत्र काय वापरायचं आहे आपल्याला, ग्रॉस प्रॉफिट मायनस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अधिक डायरेक्ट इन्कम. त्यानंतर बॅलन्स शीट, ज्यावेळेस आपण बॅलन्स शीट बनवूया त्यावेळेस एक सूत्र लक्षात ठेवायचं जे आहे टोटल ऍसेट्सचं, कारण याच्यावरती सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून आहेत. तर ह्या सूत्राभोवच्या भोवतीच सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बॅलन्स शीट मध्ये येतात. टोटल ऍसेट्स बरोबर टोटल लायबिलिटीज अधिक कॅपिटल. त्यानंतर वर्किंग कॅपिटल हे सुद्धा बॅलन्स शीट मधलंच तुम्हाला ऍड करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. करंट ऍसेट्स मायनस करंट लायबिलिटीज हे वर्किंग कॅपिटलचं सूत्र आहे. त्यानंतर कॅपिटलचं सूत्र काय आहे, ऍसेट्स मायनस लायबिलिटीज बरोबर कॅपिटल. नेक्स्ट सूत्र आहे BRS म्हणजेच बँक रिकन्सॉलिएशन स्टेटमेंटसाठी, कॅशबुक शिल्लक प्लस मायनस ऍडजस्टमेंट्स बरोबर पासबुक शिल्लक. ठीक आहे, आता हे अत्यंत महत्वाचं आहे. तर उदाहरण सुद्धा आपण दिलेलं आहे BRS साठी, तर तेही तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये ना, ह्या व्हिडिओमध्ये फक्त इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत ना त्या दिलेल्या आहेत, म्हणजे उत्तरं नाही दिलेली,
फक्त इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत त्या दिलेल्या आहेत. त्याची उत्तरं तुम्हाला पाहिजे असतील तर उत्तरं तुम्हाला बाकीच्या व्हिडिओमध्ये मागच्या मिळून जातील. ते व्हिडिओ तुम्हाला पाहावे लागतील. डेप्रिशिएशन SLM म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड. SLM ने जर डेप्रिशिएशन काढायचं असेल आणि त्याचं सूत्र जे आहे ते आहे किंमत मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय उपयुक्त वर्ष, म्हणजे जे काही इयर असतील ते इयर्स, थोडक्यात आपण म्हणूया अवेलेबल इयर्स. त्यानंतर डेप्रिशिएशन WDV म्हणजेच रिटर्न डाऊन व्हॅल्यू, त्याची बुक व्हॅल्यू गुणिले दर इन पर्सेंटेज म्हणजे टक्केवारीमध्ये आणि भागिले 100. या प्रकारे याचं डेप्रिशिएशन WDVचं सूत्र आहे. प्रोव्हिजन फॉर अ बॅड डेप्ट, याचं सूत्र काय असणार आहे? डेबिटर्स गुणिले प्रोव्हिजन रेट अँड भागिले 100. या पद्धतीने हे तुम्हाला काढायचं आहे प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट. आता हे सूत्र जे आहेत ना, अकाउंट्सचा जो सब्जेक्ट आहे यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि अकाउंट्स या विषयामधल्या काही एक ठळक 12 ऍडजस्टमेंट्स आहेत, त्या आपण पाहूया. मानक कुठले आहेत 12 ऍडजस्टमेंट्स, त्या सर्व 12 ऍडजस्टमेंट्स क्रमाने आपण पाहूया. पहिला आता हे समजून घेण्यासाठी आपण एक तक्ता बनवलेला आहे प्रत्येक ऍडजस्टमेंटचा, काय ऍडजस्टमेंट्स आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट मध्ये कुठल्या बाजूला परिणाम दिसून येतो आणि बॅलन्स शीट मध्ये काय परिणाम होतो, यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला समजून घेण्यासाठी एक ऍडजस्टमेंट्स म्हणजे पूर्ण तक्ता बनवलेला आहे आपण. तर ऍडजस्टमेंट्स, पहिला क्लोजिंग स्टॉक, बंद माल. थोडक्यात आता मराठीमध्ये क्लोजिंग स्टॉक, आता हे जे आहे ना अकाउंट्स असल्यामुळे थोडंसं तुम्हाला इंग्रजी माध्यमातून सांगणार आहे हे. तर अकाउंट्स मध्ये पहिला जो ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक्स. क्लोजिंग स्टॉक जो आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय परिणाम असू शकतो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला असतो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये क्लोजिंग स्टॉक येणार नाही. ठीक आहे. आणि बॅलन्स शीटच्या ऍसेट बाजूला क्लोजिंग स्टॉक्स दाखवला जातो. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे स्थगित खर्च जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये खर्चात वाढ या पद्धतीने दाखवला जातो. पण हा जो आहे ना तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दाखवला जातो आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज बाजूला दाखवला जातो. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे आकाऊ भरलेला खर्च काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या खर्चातून वजा या बाजूस दाखवला जातो. आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये नाही दाखवला जात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दाखवला जातो आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज ऍसेट बाजूला दाखवले जातो. त्यानंतर नेक्स्ट चौथा आहे अक्युअर्ड इन्कम, जमा उत्पन्न. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या उत्पन्नात वाढ करते त्या बाजूला दाखवलं जातं. त्यामध्ये म्हणजे जर समजा 10 रुपये असेल तर अक्युअर्ड इन्कम ऍड झालं 2 रुपये, तर 10 + 2 12 रुपये अशा प्रकारे. तर हे बॅलन्स शीटच्या ऍसेट बाजूला दाखवलं जातं. त्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या उत्पन्नातून वजा केलं जातं. जर समजा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जसं समजा 10 रुपयाचं आहे, तर 2 रुपये जर समजा ऍडव्हान्स इन्कम असेल तर ते बाय डिफॉल्ट वजा होणार त्यामधून. तर हे जे आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज बाजूला दाखवलं जातं. डेप्रिशिएशन म्हणजेच घसारा मराठीमध्ये, हा जो घसारा आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या खर्चात वाढ दर्शवतो म्हणजे एक्सपेन्सेस मध्ये. ठीक आहे. जर समजा एक्सपेन्सेस 10 रुपये असेल आणि 2 रुपये घसारा असेल तर मग तो 12 रुपये दाखवला जातो. तेव्हा ऍसेट्स मध्ये बॅलन्स शीटच्या ऍसेट बाजूला दाखवला जातो. त्यानंतर बॅड डेप्ट्स म्हणजेच बुडीत कर्ज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या खर्चात वाढ दर्शवतो, डेबिटर्स मधून वजा केला जातो. त्यानंतर 8वा जो आहे तो प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या खर्चात वाढ निर्माण होते याच्यामुळे, याचा परिणाम आणि बॅलन्स शीटच्या डेबिटर बाजूला. ठीक आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, हा जो इंटरेस्ट ऑन कॅपिटल ही जी ऍडजस्टमेंट आहे ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या खर्चात वाढ हा परिणाम होतो याचा आणि बॅलन्स शीटच्या कॅपिटलमध्ये जोडवला जातो, तो हा एक बॅलन्स शीटमध्ये परिणाम होतो. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या उत्पन्नात वाढ दाखवते, ह्याचा परिणाम म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रेडिंग अकाउंटमध्ये आणि बॅलन्स शीट मध्ये काय परिणाम होतो, कॅपिटल मधून वजा होते. त्यानंतर वैयक्तिक वापरासाठी घेतलेला माल, ट्रेडिंग अकाउंट म्हणजे परचेस मधून वजा केला जातो, कॅपिटल मधून वजा केला जातो बॅलन्स शीटच्या बाजूस. त्यानंतर मोफत नमुना म्हणून वाटलेला माल म्हणजे ट्रेडिंग खर्चात याच्यामुळे वाढ होते, हे ट्रेडिंग अकाउंट मध्ये जातं ऍक्च्युली आणि परचेस मधून वजा केलं जातं बॅलन्स शीट मध्ये. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत, ह्या सर्व 12 ऍडजस्टमेंट्स आहेत. या तुम्हाला यापैकी 3, 4 किंवा 5 विचारलं जाऊ शकतात एक्झाम मध्ये, त्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. त्यानंतर महत्वाच्या जर्नल एंट्रीज काय आहेत यामध्ये, तर हे सुद्धा समजून घेण्यासाठी आपण एक टेबल बनवलेला आहे. पहिल्या कॉलम मध्ये आपण व्यवहार, दुसऱ्या कॉलम मध्ये जर्नल एंट्रीज ज्या आहेत त्या कशा प्रकारे असणार आहेत या पद्धतीमध्ये. पहिला व्यवहार, उधारीने खरेदी केलेला माल
याची जर्नल एंट्रीमध्ये कशी एंट्री होणार, परचेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट. ठीक आहे. त्यानंतर उधारीने विक्री केलेला माल डेबिटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट. त्यानंतर डेबिटर्स कडून रोख मिळाले हे जर्नल एंट्रीमध्ये कसं असणार आहे, कॅश अकाउंट डेबिट टू डेबिटर्स अकाउंट. त्यानंतर बुडीत कर्ज लिहिलेले बॅड डेब्ट्स जे आहेत ते बॅड डेब्ट्स जर्नल एंट्रीमध्ये डेबिट टू डेबिटर्स अकाउंट. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स अकाउंट. घसारा आकारला म्हणजेच डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ऍसेट्स अकाउंट. थकीत पगार आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. आगाऊ भरलेला विमा प्रिपेड याला आपण इन्शुरन्स म्हणतो, तर प्रिपेड इन्शुरन्स अकाउंट डेबिट टू इन्शुरन्स अकाउंट. मोफत नमुना वाटप म्हणजेच ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे जे असेल त्याच्यामध्ये येतं ह्या गोष्टी. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट या पद्धतीने जनरल एंट्रीज होणार. त्यानंतर मालकाने ड्रॉइंग्स केले म्हणजे जे पर्सनल यूज असेल कशासाठीही केलेले असतील ते सर्व ड्रॉइंग्स जे आहेत ते ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किंवा कॅश बँक अकाउंट अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. कॅपिटल आणलेले जे काही कॅपिटल आहेत ते कॅश बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. त्यानंतर कॅपिटलवर व्याज, जर कॅपिटलवर व्याज जो मिळत असेल तो व्याज जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट या पद्धतीने जर्नलमध्ये एंट्रीज होतील. ठीक आहे. हे एक ठळक काही मुद्दे आहेत ऍक्च्युली, हे जरी लक्षात ठेवले तुम्ही आणि त्या बेसिसवरती तुम्ही जर समजा जर्नल एंट्रीज केल्या तर ते तुम्हाला इझिली चांगले मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे बँक रिकन्सॉलिएशन स्टेटमेंट BRS. स्टेप बाय स्टेप काय आहे याची आपण हे समजून घेऊया. सुरुवात करताना BRS ची सुरुवात करताना कॅशबुक शिल्लक जी आहे ती लिहायची, म्हणजेच काय डेबिट बॅलन्स बरोबर फेवरेबल या पद्धतीमध्ये किंवा अनुकूल जे फेवरेबल डेबिट बॅलन्स आहे ते त्याची सुरुवात करायची. त्यानंतर अधिक जे काही प्लस असतील म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल प्लस जे आहेत जसे काढलेले चेक पण बँकमध्ये अद्याप सादर नाही केलेले आहेत किंवा चेक काढलेत आणि ते अजून बँकमध्ये टाकलेले नाहीत समजा, या पद्धतीमध्ये ह्याला प्लस करायचं. त्यानंतर बँकने थेट वजा केलेले बँक चार्जेस कॅशबुकमध्ये येत नाहीत खरं तर हे, पण ते पण वाढवायला लागतात. त्यानंतर मायनस काय करायचं याच्यामध्ये, जमा केलेले चेक्स पण बँकमध्ये अद्याप क्लिअर नाही झालेले, हे सुद्धा यामध्ये BRS मध्ये स्टेप्स मध्ये हे ऍड करायचं आहे, म्हणजे कमी करायचं. त्यानंतर अजून एक मायनस करायचं आहे, ग्राहकाने थेट जमा केलेली रक्कम बँकमध्ये आहे किंवा कॅशबुकमध्ये याची एंट्री नसते. ठीक आहे. या पद्धतीमध्ये आपल्याला BRS काढायचं आहे. हे फक्त आता तुम्हाला मी याचे ऑलरेडी नमुने आणि उदाहरण एक्झाम्पल ऑलरेडी बाकी व्हिडिओमध्ये दिलेले आहेत आपण, पण हे फक्त आता एक धावता आढावा घेतोय आपण जेणेकरून तुमच्या ज्या परीक्षेसाठी थोडासा एक रिव्हिजन क्विक प्लॅन होऊ शकतो, ज्यामध्ये तुम्ही प्लॅन करू शकता कसा तुम्ही अभ्यास करायचा काय वगैरे, त्याचा सुद्धा ऑलरेडी आपण दिलेल्या आहेत गोष्टी. आणि जो निकाल आहे तो पासबुकमध्ये शिल्लक बाजूस ठेवायचा. ह्यामध्ये अत्यंत महत्वाचं जी गोष्ट आहे या BRS साठी, आणि हे विचारलं जातं बँक रिकॉन्सोलिएशन स्टेटमेंट परीक्षेत, BRS स्टेटमेंट फॉर्म मध्ये व्यवस्थित लिहायचं. ऍक्च्युली त्यामध्ये जे टेबल आहे ते व्यवस्थित काढायचे, डेबिटर क्रेडिट साईड्स वगैरे जे आहेत त्या प्लस मायनस हे स्पष्टपणे दाखवायचे, कुठली आयटम किंवा कुठली अमाऊंट तुम्ही प्लस केली, कुठली अमाऊंट मायनस केलेली आहे, या सर्व गोष्टी स्पष्टपणे दिसल्या पाहिजेत. तर त्या पद्धतीने तुम्हाला हे BRS काढायचं आहे. त्यानंतर फायनल अकाउंट्स जे आहे ते कसं तुम्ही त्याच्या स्टेप्स ज्या आहेत त्या कशा तुम्ही प्लॅन करू शकता. आता हे जे आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. आता ह्याच्या काही स्टेप्स, सिम्पल स्टेप्स दिलेल्या आहेत, मी त्या तुम्ही फॉलो करून केल्या तर मग मे बी तुमचा चांगला फायदा होऊ शकतो. आता पहिली स्टेप्स आहेत, बॅलन्स ट्रायल जो बॅलन्स आहे दिलेला असतो त्यामधील सर्व आयटम्स काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे ते, किंवा ते एक रफ वरती लिहून ठेवा, तुमचं काय दिले, काय काय गोष्टी दिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी. त्यानंतर सर्व ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत त्याच्या नोट्स दिलेल्या असतात खाली, काय ऍडजस्टमेंट आहे, एक्स ऍडजस्टमेंट, वाय ऍडजस्टमेंट आहे, जे काय ऍडजस्टमेंट्स आहेत त्या सर्व ऍडजस्टमेंट वाचा किंवा नोट करून ठेवा. त्यानंतर ज्यावेळेस ट्रेडिंग अकाउंट पहिल्यांदा स्टेप 3 मध्ये पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं आहे. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट ओपन केल्यानंतर बाकीचे प्रॉफिट अँड लॉस आणि बाकी जे बॅलन्स शीट या पद्धतीने आपल्याला प्लॅन करायचं आहे. पहिलं ट्रेडिंग अकाउंट उघडायचंय. डेबिट बाजू ओपनिंग स्टॉक, परचेसेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस या सर्व डेबिट बाजूस, आणि क्रेडिट बाजूमध्ये सेल्स, क्लोजिंग स्टॉक्स हे सर्व ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूस. स्टेप 4 ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस काढायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ते ट्रान्सफर करण्यासाठी. ठीक आहे. ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस. त्यानंतर स्टेप 5 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट उघडायचं.
त्यामध्ये डेबिट बाजूस डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, डेप्रिशिएशन, प्रोव्हिजन ह्या सर्व डेबिट बाजूसला आलेल्या पाहिजेत. आणि क्रेडिट बाजूमध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ग्रॉस प्रॉफिट ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या क्रेडिट बाजूस आल्या पाहिजेत. हे लक्षात ठेवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट उघडताना. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे नेट प्रॉफिट आणि नेट लॉस काढा, जे कॅपिटल अकाउंट बॅलन्सला. आता हे जे काढताना तुम्हाला सूत्र वापरायचे आणि सूत्र सुद्धा खाली लिहायचे, कुठलं सूत्र वापरून तुम्ही काढलेलं आहे एक्झामिनरला कळलं पाहिजे. ठीक आहे, ह्या सर्व अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर जे आहे नेट प्रॉफिट, नेट लॉस कॅपिटल अकाउंट किंवा बॅलन्स शीटला हे ट्रान्सफर करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टेप 7वी, बॅलन्स शीट तयार करायची. लायबिलिटीज मध्ये कॅपिटल, लोन्स, क्रेडिटर्स हे डाव्या बाजूस, ऍसेट फिक्स्ड आणि करंट ऍसेट्स हे जे आहेत ते उजव्या बाजूस येतात. ठीक आहे, या पद्धतीमध्ये. स्टेप 8वी काय, बॅलन्स शीट दोन्ही बाजू जुळल्या पाहिजेत या पद्धतीने, म्हणजे टॅली करणं आवश्यक आहे. दोन्ही चेक करा दोन्ही जुळतायत का नाही. हे जे काढण्यासाठी फायनल अकाउंट जे आहेत ना त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला सर्वात अगोदर फॉर्मॅट्स लिहून काढायचे आहेत सर्व, आणि फॉर्मॅट लिहिल्यानंतर मगच आपल्याला व्हॅल्यू भरायचे. कधीही खूप जास्त खाडाखोड करू नका. एका रेषेने सर्व जर समजा काय चुकलं असेल तर एकच रेष म्हणून ते त्याला चुकीचं असं आडवी रेष मारा आणि ते जास्त खाडाखोड करू नका. एका रेषेत 1 लाईन मध्ये त्याला मिटवून टाका. त्यानंतर फायनल डे 24 तासाचा रिव्हिजन प्लॅन कसा आहे, आदल्या दिवशी संध्याकाळ व रात्रीचा काय प्लॅन करायचा हे तुम्हाला सांगणार आहे. आता ही जी वेळ आहे ही माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय, सायंकाळच्या 6-5 नंतरची वेळ आहे. तर या 10 पर्यंत कशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, तर 5 जे आहे 5 ते 6 तुम्हाला MCS ऍक्ट 1960 चे सर्व महत्वाचे सेक्शन्स पुन्हा वाचायचे, म्हणजे क्विक रिव्हिजन करायचे आणि क्विक त्याची लिस्ट काढायची, ती वाचा किंवा लिस्ट काढली तरी चालेल. त्यानंतर 7 ते 8 ICH चे 7 प्रिन्सिपल आहेत ते, आणि रासडेल पायनियर्स याला एकदा थोडंसं मेमराईज करा. त्यानंतर नेक्स्ट पार्ट मध्ये अकाउंटचे सर्व 12 ऍडजस्टमेंट्स प्लस BRS स्टेप्स ज्या आहेत त्या, आणि फायनल अकाउंट फॉर्मॅट पाठ करा. नाही ते सोपं आहे ऍक्च्युअली, तुम्हाला हे बघा पाठ करायची गरज नाही. ते स्टेप्स लक्षात ठेवा, वरती ऑलरेडी मी सांगितले त्या स्टेप्स. या स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवल्या ना तरी तुमचा प्लॅन जे म्हणजे अकाउंट सब्जेक्ट आहे ते प्रॉपरली तुम्हाला प्लॅन करता येऊ शकतो. नेक्स्ट नेक्स्ट अकाउंट झाल्यानंतर ऑडिटिंग मध्ये ऑडिट मेमो फॉर्मॅट, ऑडिट क्लासिफिकेशन ABCD ह्या सर्व गोष्टी पाठ करा. त्यानंतर हाऊसिंग सोसायटीमध्ये हस्तांतरण प्रक्रिया, AGM, SGBM वगैरे हे त्यांच्या अजेंडा, कोरम वगैरे हे पाठ करा. बँकिंग मध्ये त्रिस्तरीय रचना म्हणजे जसं की SCB, DCCB आणि पॅक्स या त्रिस्तरीय रचनांचा अभ्यास करा, हे पाठ करा. आणि नाबार्डचे कार्य आणि उद्दिष्टे हे पाठ करा. हा प्रश्न नक्की येतो प्रत्येक वर्षी. 10 नंतर अभ्यास थांबवा, अभ्यास वगैरे काही करायची गरज नाही, फक्त एक्झाम स्टेशनरी तयार करा, बॅग भरा आणि झोपा निवांत. परीक्षेच्या दिवशी सकाळी काय करायचं, सकाळी जेवढा आता तुम्ही लवकर उठता त्याच्यावरती तुम्ही प्लॅन करायचा. 7 वाजता उठा, 6 वाजता उठा किंवा 5 वाजता उठा. जर लवकर उठला तर थोडंसं हलका नाश्ता करायचा, जास्त हेवी नाश्ता करायचा नाहीये, जड अन्न खायचं नाहीये, एक लाईट नाश्ता करायचा. ती सवय आतापासून लावा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तुमची बॉडी कशी रिस्पॉन्ड करते. एका दिवशी सगळं बदलायला झालं तर आजारी पडू शकाल. सो नेक्स्ट पार्ट मध्ये ते सगळं नाश्ता वगैरे, त्यानंतर नाश्ता वगैरे उरकून झालं, फक्त एक क्विक रेफरन्स कार्ड आणि फ्लॅश कार्ड वाचा. जे नवीन काही वाचायचं नाहीये, सो त्यामुळे जे जुनच आहे त्याचं रिव्हिजन, एक क्विक रिव्हिजन करायची त्या दिवसाच्या पेपरची, अकाउंट्स आणि CHM ची. त्यानंतर सकाळी 8 पर्यंत टॉप एक्सपेक्टेड क्वेश्चन्स वाचा, 10 मनातल्या मनात त्याची उत्तर जे आठवण्याचा प्रयत्न करा. आणि 8 वाजता तुम्ही घरातून, तुमचं घर जेवढं लांब आहे एक्झाम सेंटर पासून तेवढ्या लवकर तुम्ही निघणं गरजेचं आहे. किमान 30 मिनिटं अगोदर एक्झाम सेंटरवर पोहोचा. व्यवस्थित तुमच्या सर्व गोष्टी घेऊन आणि थोडंसं एक्सरसाइज करा, डीप ब्रिदिंग वगैरे करून थोडंसं मन शांत ठेवा, माइंड शार्प आणि फोकस राहतं याने. महत्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची गोष्ट काय, रात्री म्हणजे परीक्षेपूर्वी रात्री 10 नंतर अभ्यास करू नका. मेंदूला विश्रांती आवश्यक आहे. उशिरापर्यंत अभ्यास केल्याने स्पष्टता येत नाही, त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. सो त्यामुळे आता हे कसं आहे, ज्याचा त्याचा प्लॅन आहे, वैयक्तिक प्रश्न आहे. सो त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. ठीक आहे. आता यामध्ये ना आता आपण GDCA परीक्षेसाठी टॉप 50 अपेक्षित प्रश्न काय आहेत सर्वच्या सर्व 6 विषयासाठी हे आपण पाहणार आहोत. पहिला सब्जेक्ट आहे सहकारी गृहनिर्माण संस्था. यासाठी 8 काही तुरळक प्रश्न आहेत जे टॉप अपेक्षित प्रश्न म्हणू शकतो आपण. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांचे हक्क व कर्तव्य तपशीलवार स्पष्ट करा. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सदनिका हस्तांतराची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया स्पष्ट करा. मॅनेजिंग कमिटी सदस्यत्वाची पात्रता अपात्रता काय आहे हे स्पष्ट करा. वार्षिक सर्वसाधारण सभा AGM
नोटीस अजेंडा, कोरम आणि मिनटची प्रक्रिया स्पष्ट करा. देखभाल शुल्क, मेंटेनन्स चार्जेस म्हणजे काय, ते कसे काढले जाते, वेगवेगळे घटक स्पष्ट करा. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाची प्रक्रिया स्पष्ट करा. रिडेव्हलपमेंट म्हणतो आपण त्याला, रिडेव्हलपमेंट. आता ही रिडेव्हलपमेंट जी आहे ती शॉर्ट नोट मध्ये पण येऊ शकते. त्यानंतर मॉडेल बाय लॉज 2014 म्हणजे काय, गृहनिर्माण संस्थांसाठी त्याचे महत्व स्पष्ट करा. हा प्रश्न एक नवीन एक्सपेक्टेड मध्ये आहे. नेक्स्ट आहे MCS ऍक्ट अन्वये गृहनिर्माण संस्थांसाठी वाद निवारण किंवा निराकरण यंत्रणा काय आहे ही स्पष्ट करा. अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. साधारणपणे 8 प्रश्न आहेत हे. तर 8 प्रश्न हे तुम्हाला नक्की करायचे. त्याचे उत्तरं दिलेले नाहीत, पण जर समजा उत्तरं हवे, याचे स्पेसिफिकली उत्तरं हवे असतील तर ते तुम्हाला देऊया, काही प्रॉब्लेम नाही. पण हे तुम्ही ऑलरेडी आपण दिलेले आहेत, तर ते तुम्ही रेफर करू शकता मागील व्हिडिओमधले. त्यानंतर लेखी म्हणजेच अकाउंट्स पेपर नंबर 2, यामध्ये प्रश्न जे आहेत ते साधारणपणे 8 ते 9 प्रश्न अजून यामध्ये आहेत अकाउंट्स मधले. दिलेला पहिला जो प्रश्न असणार आहे तो हमखास ट्रायल बॅलन्स वरून 7 ते 8 ऍडजस्टमेंट दिलेले असतील त्यासहित, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायची असते विथ ऑल कॅल्क्युलेशन आणि वर्किंग नोट्स ते देणं गरजेचं आहे तिथे. दिलेले कॅशबुक आणि पासबुक शिल्कावरून बँक रिकॉन्सॉलेशन स्टेटमेंट तयार करायचं असतं. सो हे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर खालील चुका दुरुस्त करा. सस्पेन्स अकाउंट व करेक्टेड ट्रायल बॅलन्स तयार करा. अशा प्रकारचं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता हे जे आहे ना, ह्यामध्ये हे जर समजा जर्नल एंट्रीज किंवा आपण बिल ऑफ एक्सचेंज जर म्हणूया, तर हे सर्व गोष्टी तुम्ही केल्या ना तर 50 मार्क हे तुमचे मिळतं. 50-60 मार्क इथेच मिळून जातील तुम्हाला. ठीक आहे, हे अत्यंत सोप्या गोष्टी आहेत. दिलेल्या व्यवहारासाठी जर्नल एंट्रीज पास करा. सर्व प्रकारचे व्यवहार त्यामध्ये नमूद करा. आता हे अकाउंट जो आहे तो माझा विषय नसल्यामुळे मला ते व्यवस्थित समजून नाही सांगतात, पण जर समजा तुम्ही म्हणजे मोठी प्लॅन बघितला तर ते साधारणपणे 3 ते 4 प्रश्न तुम्हाला 50 मार्क्स मिळतात एवढेच सॉल्व्ह केले तर. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे SLM आणि WDU पद्धतीने घसारा काढा, तुलना करा त्याची, असं विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर दिलेल्या माहितीवरून सहकारी संस्थेचे रिसिप्ट आणि पेमेंट्स अकाउंट तयार करा, असंही विचारलं जातं. सहकारी संस्थेचे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करा. त्यानंतर फायनल अकाउंट्स मधील 12 मानके म्हणजेच 12 ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत त्यांच्याविषयी थोडंसं एक उपचारासह त्यांचं स्पष्टीकरण द्या, असं विचारलं जाऊ शकतं. बॅड डेब्ट्स आणि प्रोव्हिजन्स फॉर बॅड डेब्ट्स याचा लेखाविषयक उपचार काय स्पष्ट करा, असं विचारलं जाऊ शकतं. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, ट्रायल बॅलन्सद्वारे उघड होणाऱ्या न होणाऱ्या चुका स्पष्ट करा, हे सुद्धा विचारलं जातं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तिसरा विषय अंकेक्षण म्हणजेच ऑडिटिंग. त्यामध्ये जे अपेक्षित प्रश्न आहेत ते काय आहेत, सहकारी ऑडिट म्हणजे काय, सेक्शन 81 अन्वये महत्व, उद्दिष्टे आणि प्रक्रिया स्पष्ट करा. ऑडिट मेमो म्हणजेच आरोपपत्र म्हणजे काय, त्याचा आशय आणि महत्व स्पष्ट करा. त्यानंतर क्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट याच्या नमुन्यासह ऑडिट रिपोर्टचे प्रकार जे आहेत ऑडिट रिपोर्टचे ते स्पष्ट करा. सहकारी संस्थेचे ऑडिट वर्गीकरण म्हणजे काय, म्हणजेच ABCD वर्गीकरण, ऑडिट वर्गीकरण आणि ऑडिट वर्गीकरणाचे निकष स्पष्ट करा, असं विचारलं जातं. आता यामध्ये ABCD जे ऑडिट वर्गीकरण जे आहे ना ते ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस तुम्ही ते एक तक्ता सुद्धा त्यात तयार करू शकता किंवा टेबल बनवून तुम्ही त्या गोष्टी लिहू शकता. ठीक आहे. जिथे आवश्यक आहे तिथे टेबल नक्की बनवा. सेक्शन 88 अन्वये सरचार्ज म्हणजे काय, कधी आणि कसा आकारला जातो. इंटरनल ऑडिट, एक्सटर्नल ऑडिट आणि स्टॅट्युटरी कोऑपरेटिव्ह ऑडिट यामधील फरक सांगा, असं विचारलं जाऊ शकतं. वाउचिंग म्हणजे काय, सहकारी ऑडिटमध्ये वाउचिंगची प्रक्रिया आणि त्याचे महत्व स्पष्ट करा. याबद्दल अनेक वेळा हा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर चौथा विषय आहे सहकारी जो इतिहास आहे सहकाराचा, तो इतिहास, तत्वे व व्यवस्थापन म्हणतो आपण त्याला. हा विषय जो आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला सहकाराची ICA ची 7 तत्वे उदाहरणासह सविस्तर स्पष्ट करा, असं विचारलं जाऊ शकतं. साधारणपणे 10 ते 15 मार्कचा प्रश्न असणार आहे हा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, रॉसडेल पायनस कोण होते, मूळ रॉसडेल प्रिन्सिपल स्पष्ट करा, असं विचारलं जाऊ शकतं. सहकारी संस्था, जॉईंट स्टॉक कंपनी आणि पार्टनरशिप फर्म याच्यातील फरक स्पष्ट करा, असं विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा इतिहास सांगा. सहकारी संघटनेची वैशिष्ट्ये काय आहेत हे स्पष्ट करा. एक व्यक्ती एक मत म्हणजेच 1 मेंबर 1 वोट हे तत्व स्पष्ट करा, जे की जे ICA चे 7 प्रिन्सिपल आहे त्यातलंच एक प्रिन्सिपल आहे. याबद्दल विचारलं जाऊ शकतं. आणि कंपनी मतदानापेक्षा हे कसे वेगळं आहे हे सिद्ध करा किंवा स्पष्ट करा, असं ते म्हटलं जाऊ शकतं. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सहकारी विकासात NCUI ची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा, विचारलं जातं. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन रचना AGM MC म्हणजेच मॅनेजिंग कमिटी सचिव स्पष्ट करा, हे विचारलं जातं. तर हे जे आहेत साधारणपणे
अपेक्षित प्रश्न आहेत आपण पाहतो आहोत. प्रत्येक विषयाचे साधारणपणे 8 प्रत्येकी किंवा 9 प्रत्येकी म्हणूया. त्यानंतर 5वा पेपर आहे ज्यामध्ये सहकारी कायदा म्हणू शकतो व इतर कायदे, सहकारी कायदा आणि इतर कायदे असं म्हणूया आपण. हा जो सब्जेक्ट आहे 5वा कायदा लॉचा सब्जेक्ट आहे. यामध्ये MCS ऍक्ट 1960 अन्वये नवीन सहकारी संस्था नोंदणीची प्रक्रिया स्पष्ट करा असं विचारलं जातं. सेक्शन 73A अन्वये मॅनेजिंग कमिटीच्या पर्सनसाठी कारणे आणि प्रक्रिया काय आहे हे स्पष्ट करा असं विचारलं जातं किंवा जाऊ शकतं खरं तर. सेक्शन 81 अन्वये वाद निराकरण स्पष्ट करा, डिस्प्यूट रेझोल्युशन म्हणतो. त्यानंतर सेक्शन 101 ते 110 अन्वये सहकारी संस्थेच्या वाइंडिंग अप प्रोसेस किंवा लिक्विडेशन प्रोसेससाठी काय तरतुदी आहेत या स्पष्ट करा. त्यानंतर MCS ऍक्ट 1960 अन्वये निबंधकाचे किंवा रजिस्ट्रारचे अधिकार व कर्तव्य स्पष्ट करा. हा तर अत्यंत महत्वाचा प्रश्न प्रत्येक वर्षी विचारला जातो. सेक्शन 88 अन्वये सरचार्ज उदाहरणासह स्पष्ट करा. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजेच MSCS ऍक्ट 2002च्या मुख्य तरतुदी स्पष्ट करा. हा नवीन एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019च्या ठळक वैशिष्ट्यासह स्पष्ट करा. हा सुद्धा विचारला जाऊ शकतो कारण हा जो प्रश्न आहे ना हा साधारणपणे नवीन पॅटर्न मधले आहेत तर ते हे नक्की विचारले जाण्याची शक्यता असते. त्यानंतर RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 म्हणजे काय आणि सहकारी संस्थांना ते कसे लागू होते याबद्दल तुम्हाला स्पष्टता विचारली जाऊ शकते. नेक्स्ट 6वा पेपर आहे बँकिंग. बँकिंग या पेपरमध्ये त्यामध्ये मे बी याचा डायग्राम विचारले जाऊ शकते. डायग्राम सहित भारतातील सहकारी पतव्यवस्थांची त्रिस्तरीय रचना स्पष्ट करा असं विचारलं जाऊ शकतं. त्रिस्तरीय पतरचना कुठली आहे? SCB, DCCB आणि पॅक्स. ठीक आहे, या पद्धतीमध्ये ह्या त्रिस्तरीय संरचना आहे असं आपण म्हणूया. नाबार्ड म्हणजे काय? त्याची रचना, कार्य आणि सहकारी पदातील भूमिका स्पष्ट करा किंवा सहकारी क्षेत्रातील भूमिका स्पष्ट करा असं विचारलं जाऊ शकतं. भारतातील नागरी सहकारी बँकाची भूमिका आणि कार्य स्पष्ट करा असंही विचारलं जातं. नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स NPAs म्हणजे काय आणि NPA चे वर्गीकरण कसे केले जाते आणि त्याचे परिणाम काय आहेत हा सुद्धा प्रश्न विचारला जातो जास्त करून. त्यानंतर RBI आणि राज्य निबंधक यांचे नागरी सहकारी बँकांवरील दुहेरी नियंत्रण स्पष्ट करा. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय? सहकारी बँकांना लागू त्याचे जे नॉर्म्स आहेत ते स्पष्ट करा असं विचारलं जाऊ शकतं. पॅक्स म्हणजे काय? ग्रामीण पतवितरणात याचं महत्व, अधिक जे काही महत्व आहे ते स्पष्ट करा विचारलं जातं. यामध्ये हिस्ट्री पण विचारली जाऊ शकते. कॅपिटल ॲड्युकेसी रेशो CAR म्हणजे काय आणि सहकारी बँकांसाठी त्याचं महत्व स्पष्ट करा. हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न. कॅपिटल ॲड्युकेसी रेशो CAR म्हणजे काय? सहकारी बँकांसाठी त्याचं महत्व स्पष्ट करा. हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, हाही विचारला जातो. त्यानंतर आता यामध्ये 80% 80% जर गुण मिळवायचे असतील एक्झाम मध्ये तर त्याच्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करणं आवश्यक आहे. तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर चांगल्या प्रकारे गुण मिळतील तुम्हाला. आता उत्तर लेखन तंत्र यामध्ये टेक्निक्स म्हणूया आपण थोडक्यात. थेअरीसाठी काय गोष्टी महत्वाच्या, 10 गुणासाठी प्रश्न आला तर त्यामध्ये काय 1-2 ओळीचा डेफिनेशन किंवा इंट्रोडक्शन सुरुवात करा. इंट्रोडक्शन प्रस्तावना म्हणू शकतो आपण त्याला मराठीमध्ये. त्यानंतर परिचय जो आहे 3 ओळीपेक्षा जास्त त्याला वेळ वाया घालू नका किंवा त्याच्यामध्ये जास्त लिहायच्या नाही ओळी. 1-2 ओळी जरी लिहिल्या तरी एक सफिशियंट आहे. नंबर्ड पॉइंट्स मध्ये उत्तर लिहायचंय म्हणजे समजा जे पॉइंट्स असणार त्याला नंबर द्यायचे 1, 2, 3, 4, 5 किंवा अ, ब, क, ड, ई किंवा ABCDE ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही लिहिता त्यामध्ये. त्यानंतर किमान 8 ते 10 पॉइंट्स त्यामध्ये 10 गुणांच्या प्रश्नासाठी स्पष्ट लिहायचे. त्याचं प्रत्येक गोष्टीचं ते प्रॉपर गोष्टी लिहायच्यात. आणि त्यानंतर प्रत्येक महत्वाचे मुद्दे, ठळक मुद्दे काही असतील तर त्याला अंडरलाईन करायचे. सेक्शन नंबर्स, ऍक्ट नेम, की टर्म्स याला अंडरलाईन करायचे. जे सब नोट किंवा सब हेडिंग्स वगैरे ज्या असतात त्या तुम्हाला त्यांना सुद्धा अंडरलाईन करायची आहे. शेवटी तुम्हाला त्याचा निष्कर्ष लिहाणं आवश्यक आहे. शॉर्ट कन्क्लुजन लिहा जेणेकरून शेवटचा तो एक थोडासा उत्तराचा सारांश म्हणून 1-2-3 ओळी जरी लिहिला तरी ते सफिशियंट आहे. किमान 10 गुणाच्या उत्तरासाठी हे 2 अपूर्ण पाने उत्तर लिहा म्हणजेच एक पाठपोट असं म्हणू शकतो आपण त्याला. आता डिपेंड तुम्ही तो प्रश्न जे आहे ते किती मोठ्या लेवलला लिहायचं त्यावरती, पण जास्त लिहायचं नाही, कमीही लिहायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर 5 गुणासाठी जो प्रश्न येतात त्यासाठी सुद्धा आपल्याला नंबर्ड पॉइंट्स जे आहेत ते लिहायचे, ज्यामध्ये 1 ते 5 किंवा एक साधारणपणे अर्ध पान जरी लिहिलं तरी तुम्हाला ते किंवा 1 पान जरी लिहिलं उत्तरासाठी
तरी सफिशियंट आहे. दीर्घ परिचयाने याची सुरुवात करायची, थेट पॉइंट्सने सुरुवात करायची. जो काही पॉईंट आहे तो लिहिला, आणि जरी समजा तुम्ही शॉर्ट नोट्सला जरी समजा दीर्घ उत्तरे लिहिले, म्हणजे थोडक्यात प्रस्तावना, त्यानंतर उत्तर, प्रश्न, त्या विचारलेली गोष्ट आणि कन्क्लुजन, तरी काही प्रॉब्लेम नाही, तरी ते तुम्हाला कन्सिडर केलं जातं चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. थेरी प्रश्न समजा 2 गुणासाठी जे काही येतात त्याला फक्त 2-4 ओळी, म्हणजे समजा त्यामध्ये की पॉईंट जे असतात ते जसे 2 गुणासाठी प्रश्न येणारे कुठल्या काय जागा भरा, जोड्या लावा वगैरे हे प्रश्न असतात, त्याचं ते प्लॅन तशा पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आणि अंडरलाईन करायचे उत्तर लिहिलं की, जेणेकरून ते एक्झामिनरला त्याचं लक्ष त्याच्याकडे जाऊ शकतं, जेणेकरून एक्झामिनरला जास्त शोधाशोध करायची गरज पडणार नाही. त्यानंतर प्रेझेंटेशनचे रहस्य काय, कसं तुम्ही प्रेझेंट करू शकता उत्तरपत्रिकेच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात सब्जेक्टचं पेपर नाव, रोल नंबर, सीट जे असतात, आता हे जे आहे ना ते तुम्हाला लिहायची गरज नाही, हे ऑलरेडी तुम्ही पहिल्या पानावर लिहिलेलं असतात गोष्टी सर्व. तर रोल नंबर आणि तुमचा सीट नंबर, त्यानंतर तुमचा सेंटर नंबर, ठीक आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला लिहायच्या असतात, सब्जेक्ट नेम वगैरे. प्रश्न क्रमांक डाव्या बाजूस लिहायचा, जो पेन आहे म्हणजे ब्ल्यू वापरा किंवा ब्लॅक पेन वापरा, यापणे स्पष्टपणे लिहायचे, कुठल्या रंगीत पेन वापरू नका. जर यात कुठे दिसत असेल रंगीत पेन वापरा विचारलंय तर वापरायचा नाहीये, एकच पेन कुठलाही वापरू शकता तुम्ही. 2 उत्तरामध्ये डबल स्पेस सोडा, थोडासा एक सिंगल लाईन सोडला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, डबल सोडायचं जराचं एक आकर्षक दिसेल. आवश्यक असल्यास एक्स्ट्रा सप्लिमेंट वापरा, परीक्षक जास्त उत्तरपत्रिका सकारात्मकपणे पाहतात करत असेल तर, आणि दिली तर बघा सप्लिमेंट वगैरे तुम्हाला प्रॉपर. ठीक आहे. जिथे शक्य असेल तिथे टेबल डायग्राम्स काढा आणि ज्यामध्ये शब्द वाचले जातात, त्यामुळे परीक्षकाला हे जास्त प्रभावित करतात गोष्टी, जे ठळक शब्द आहेत त्याला अंडरलाईन करणं आवश्यक आहे. अकाउंटसाठी नेहमी योग्य फॉर्मॅट लाईन्स ज्या आहेत त्या काढणं आवश्यक आहे. पट्टी आहे, आपण स्केल म्हणतो त्याला, तर ती तुम्ही पट्टी घ्या ज्यामध्ये तुम्हाला रेषा मारता येतील. 30 सेंटीमीटरची मोठी पट्टीने घ्या, जेणेकरून तुम्हाला एंड टू एंड त्याला स्ट्रेट तुम्हाला जो लाईन मारता येतील. त्यानंतर स्पष्टपणे लिहा, अस्पष्ट किंवा अशुद्ध लेखन लिहू नका. उत्तर बरोबर असून गुण कमी होऊ शकतात त्यामध्ये, जर समजा व्यवस्थित ते उत्तर समजलं नाही काय उत्तर लिहिलंय तर त्याचा गोंधळ होऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे उत्तर लक्षात येईल अशा प्रकारे उत्तर लिहिणं आवश्यक आहे. आता यामध्ये सब्जेक्ट वाईज जे स्कोरिंगचं टिप्स किंवा रहस्य म्हणूया काय आहे, अकाउंट्स, कायदा, ऑडिटिंग, इथे असतात गृहनिर्माण, बँकिंग, हे सर्व सब्जेक्ट आहेत. पहिला अकाउंट बघूया. योग्य फॉर्मॅटमध्ये त्याचं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंशतः बरोबर असलेले तरी ते गुण मिळतात, रिकामं काही सोडायचं नाही. ज्यामध्ये फॉर्म्युला जे आहेत ते वापरून तुम्हाला लिहायचे, चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही उत्तर. त्यानंतर कायद्यामध्ये उत्तरात नेहमी सेक्शन क्रमांक मेन्शन करा, त्याला अंडरलाईन करा. उदाहरणार्थ MCS ऍक्ट 1960च्या सेक्शन 73 अन्वय वगैरे, ते 73 अन्वय सेक्शन 73 वाला अंडरलाईन करायचे. त्यानंतर ऑडिटिंगसाठी ऑडिट रिपोर्ट नेहमी पूर्ण फॉर्मॅटमध्ये लिहा. परीक्षकाला फॉर्मॅटेड उत्तरे जास्त आवडतात, सो त्यामुळे त्या पद्धतीने उत्तर लिहिणे, BRS असेल काही असेल तर त्या पद्धतीने लिहा. इतिहास होतं सर्व 7 ICA प्रिन्सिपल्स पॉइंट्स सहित लिहिणं आवश्यक आहे. हा साधारणपणे एकटा प्रश्न जो तो 15 मार्कचा असतो, सो खूप अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा. गृहनिर्माणसाठी मॉडेल बायलॉजच्या तरतुदी त्याचा स्पष्ट करा, ज्यामध्ये मॉडेल बायलॉज 39 असे लिहा, जेणेकरून तुम्हाला त्याला अंडरलाईन करून तुम्ही ते एक्झामिनरला अट्रॅक्ट करू शकता तुमच्या उत्तराकडे. बँकिंग, CRR, SLR, नाबार्ड, NPA, प्रायोरिटी सेक्टर हे शब्द अचूकपणे वापरा. आणि ऍब्रिव्हिएशन जे संक्षिप्त रूपे ते दिलेले आहेत आपण, ते सुद्धा नक्की तुम्हाला पाठ करायचे आहेत. ठीक आहे. कॉमन मिस्टेक जे आहेत ना त्या विद्यार्थी बऱ्यापैकी करतात, त्या चुका काय आहेत त्या तुम्ही कशा प्रकारे टाळू शकता. 10 गुणाच्या प्रश्नासाठी फक्त 1-2 ओळी लिहू नका, त्वरित 7-8 मार्क इथे कमी होऊन जातील तुमचे. प्रश्न क्रमांक कधीही सोडू नका, अंशतः प्रयत्न केला तरी त्याला गुण मिळतात. थोडं म्हणजे एज्युकेटेड गेसेस लिहा. संपूर्ण परिच्छेद जो आहे तो त्याच्यामध्ये खाडाखोड करू नका. नको असलेल्या मजकुरावर एकच रेष ओढायचे, जास्त रेष ओढायचे नाही. असं म्हणजे खाडवत बसाल तुम्ही तर ते अनप्रोफेशनल वाटतं. अकाउंट्स मध्ये कधीही फॉर्मॅट शिवाय लिहू नका. फॉर्मॅट बरोबर चुकीचे जे आकडे असले तरी त्याला गुण मिळतात. ठीक आहे. त्यानंतर कायद्याच्या पेपरमध्ये सेक्शन क्रमांक चुकीचे लिहू नका. लिहिण्यापूर्वी 2दा तपासा, त्याला अंडरलाईन करा जर योग्य असेल, बरोबर असेल तर. कोणत्याही एकाच 10 गुणाच्या प्रश्नांवर 18 मिनिटापेक्षा जास्त वेळ वाया घालवू नका. साधारणपणे 10 मिनिटाचा उरकायचा तुम्हाला तो प्रश्न करतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही. सर्व प्रश्न एकदा न वाचता लिहायला सुरुवात करू नका. सर्वोत्तम प्रश्न आधी सोडवा. पहिला प्रश्न अगोदर सोडवायचा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत. शेवटच्या 15 मिनिटापूर्वी हॉल सोडू नका. रिव्हिजन आणि त्यासाठी तो वेळ वापरा रिचेकिंगसाठी सर्व गोष्टी.
अपूर्ण तयारीसह गुण मिळवणे. तुम्हाला सर्वात जास्त माहीत असलेले प्रश्न निवडा. ते आधी पूर्ण गुणांच्या क्षमतेसह सोडवा. पहिला प्रश्न पहिल्यांदा सोडायचा हे मात्र लक्षात ठेवा. अनोळखी प्रश्नासाठी जे काही म्हणजे तुम्हाला माहितीच नाही आहेत प्रश्न, तर ते त्याच्यासाठी संबंधित व्याख्या किंवा सेक्शन संकल्पना, एज्युकेटेड गेसेस वगैरे हे लिहा. त्यानंतर यामध्ये किमान उत्तीर्ण पात्र गुण मिळतात, जास्त मार्क्स मिळणार नाहीत. अकाउंट्स जर संपूर्ण प्रश्न माहीत नसेल तर निदान फॉर्मॅट बरोबर लिहा, म्हणजे कळालंच नाही तुम्हाला तर. कायदा जर तपशील माहीत नसेल तर संबंधित सेक्शन क्रमांक हेडिंग सहित नक्की लिहा. ठीक आहे. त्यानंतर परीक्षेच्या दिवसाची मानसिक रणनीती म्हणजे मेंटल आपण तयारी म्हणूया त्याची, कशा प्रकारे तुम्ही करायची आहे. 30 मिनिटं अगोदर पोहोचा, शांतपणे बसायचं, 2 मिनिटं एक डीप ब्रिदिंग करायचं, श्वासोच्छवास घ्यायचा आहे, मोठे श्वास घ्यायचे, सोडायचे शांतपणे, एकदम फास्ट नाही करायचे, जेणे मे बी तुमचं हार्टबीट फास्ट होईल असं नाही करायचे. एकदम शांत मोठे श्वास, दीर्घ श्वास घ्यायचे आणि सोडायचे. या पद्धतीचं ब्रिदिंग ची याला आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. त्यामध्ये मेंदू ऍक्टिव्ह होऊ शकतो लगेच. पहिल्या 10 मिनिटात संपूर्ण पेपर एकदा वाचा, 2दा वाचा रादर, मी तसं म्हणतो. तुम्हाला सर्वात जास्त माहित असलेले प्रश्न जे आहेत त्याला एक समजा अंडरलाईन करा किंवा टिक करा जे माहिती आहेत ते, आणि पहिल्या प्रश्नावर पहिल्यांदा सुरुवात करायची लिहायला. आत्मविश्वास आणि गुणांसाठी अधिक बेस्ट जो प्रश्न आहे तो बेस्ट ऑफ नॉलेज मध्ये तुम्हाला माहिती आहे, तर तो प्रश्न सोडवा आणि उत्तर तुमच्या भाषेत लिहा. काहीच अडचण नाही. जी भाषा मी वापरली तीच वापरायला पाहिजे का तुम्ही, असं पण नाही आहे. तुम्ही जे तुमच्या भाषेत उत्तर लिहू शकता. कॅल्क्युलेशन मध्ये अडकलं तर स्किप करा, पुढे जा, नंतर परत या ज्यावेळेस तुम्ही समजा काही बाकीचे प्रश्न सोडवले त्यावेळेस आणि वेळ मिळाल्यानंतर. शेवटच्या 15 मिनिटात सर्व प्रश्न क्रमांक जे आहेत व्यवस्थित आहेत का चेक करा. रोल नंबर व्यवस्थित लिहिलाय का चेक करा. सेंटर क्रमांक लिहिलाय का व्यवस्थित चेक करा. नाव वगैरे सर्व गोष्टी चेक करा. त्यानंतर हस्तलेखन आणि प्रेझेंटेशन अंतिम टिप्स या ज्या आहेत त्याच्यामध्ये अंतिम म्हणजे फायनल टिप्स आहेत या प्रेझेंटेशनसाठी. प्रेझेंटेशन तुम्ही कसं करायला पाहिजे. फक्त ब्ल्यू किंवा ब्लॅक बॉल पेन वापरा, म्हणजे स्मेअर होणारे जेल पेन जे आहे ते टाळा. कारण काय होतं की मग ते पान जे आहे ते मागच्या साईडला पण आपल्याला लिहायचं असतं, त्यामुळे ते मागच्या साईडला लिहिणं मुश्किल होऊ शकतं जर तुम्ही जेल पेन वापरले तर. ठीक आहे. स्वच्छ मध्यम आकाराच्या अक्षरात छान पेपर लिहास. खूप लहान अस्पष्ट किंवा खूप मोठे कमी मजकूर लिहू नका, जेणेकरून तुम्हाला ते मग अडचण होऊ शकते. त्यानंतर हेडिंग्स आणि महत्वाच्या टर्म्स साठी साधारणपणे मोठे म्हणजे कॅपिटल लेटर्स इंग्रजीमध्ये लिहित असाल तर वापरा, किंवा मोठं अक्षर काढा, जेणेकरून मग ते थोडंसं पूर्ण जी आपली लाईन असते त्या पूर्ण लाईन भरून अक्षर काढा, म्हणजे जेणेकरून ते मोठं हेडिंग वाटेल आणि त्याला अंडरलाईन देखील करायचे. ठीक आहे. अकाउंट साठी टेबल आणि लाईन्स साठी पेन्सिल वापरा. ज्यामध्ये स्केल घेऊन जा नक्की, कारण बॅक तुम्हाला प्रत्येक जो पेज आहे त्या पेजच्या उजव्या साईडला एक बॉर्डर मारायची छोटीशी, त्या बॉर्डर लावून तुम्हाला पेपर जो आहे तो बॉक्समध्येच बसवायचा आहे. ठीक आहे. मग पेन जे आहे ते पेनने त्यात लिहा. पहिला रफ वर्क करा पेन्सिलने, नंतर पेनाने भरा त्या गोष्टी. ठीक आहे. व्हाईटनर वापरू नका करेक्शनसाठी, त्यामुळे जेणेकरून काय होऊ शकतं, मग ते तुम्हाला वापरू नका म्हणजे ते तुम्हाला अलाउडच नाही खरं तर, पण तरी वापरू नका. जास्त खाडाखोड होईल असं काही लिहू नका. जरी खाडाखोड झाली कुठे तर ते वन लाईनर एक जे लाईन मारून त्याला खोडून टाका. जास्त असं रगडत बसू नका. ठीक आहे. तर तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. जीडीसीएच्या पेपरसाठी तुमच्याकडे ज्ञान आहे, आता आराखडा सुद्धा दिलेला आहे आपण, आणि ज्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने आणि फुल कॉन्फिडन्सने जी एक्झाम आहे मे 2026 मध्ये 26, 27, 28 2026 मध्ये, तर या एक्झाम तुम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने पार कराल. आणि ज्यांना कोणाला हॉल तिकीट्स मिळाले नाही त्यांनी नक्की कॉल करा, विचारा तुम्ही काय प्रोसेस आहे काय नाहीये, तर लवकरात लवकर तुम्हाला ते उपलब्ध होण्याचा प्रयत्न आपण करूया. ठीक आहे. अशा प्रकारे पार्ट 3 मध्ये आपण सर्व गोष्टी पाहिल्या. प्रेझेंटेशन कशा करू शकता तुम्ही, बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्लॅन कसा करता येईल, तुमचा वेळ नियोजन कसं करता येईल, ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ज्यामध्ये आपण एक असं म्हणूया की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की ब्ल्यू प्रिंट दिलेली आहे. ही कम्प्लीट ब्ल्यू प्रिंट आपण दिलोय सर्व विषयांची. तुम्ही मिश्र स्वरूपात आपण काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला मागे पुढे होऊ शकतात, पण जो सिरियल आहे त्या सिरियलने तुम्ही जरी प्लॅन केला, समजा 1 दिवस 2 दिवस, हा 10 दिवसाचा कंटिन्युअस प्लॅन आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करू शकता. एका दिवशी 2 पॉइंट्स कव्हर करा, 2 सब्जेक्ट कव्हर करा, काही अडचण नाही. फक्त एक सांगणं आहे की साधारणपणे 2 तास सकाळी 2 तास संध्याकाळी अशा प्रकारे वेळ द्या, जेणेकरून तुमचा रिझल्ट जो आहे तो चांगल्या प्रकारे येऊ शकतो. आणि
मॉक टेस्ट जे आहे म्हणजे सराव, प्रश्नपत्रिकेचा जो उत्तरपत्रिका कशी लिहायची याचा सराव अवश्य करा, कारण खूप कमी दिवस राहिलेले आहेत. या दिवसामध्ये तुमचा सराव असणं अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही एखादा पॉईंट लक्षात ठेवा, त्या पॉईंटवरून एक वन लाईनर उत्तर तयार करायचं आहे. जसं पूर्वी सर्व व्हिडिओमध्ये आपण सांगितलेल्या आहेत गोष्टी. जे दीर्घोत्तर आहेत, 10 मार्काचे प्रश्न, 16 मार्कचे प्रश्न, 20 मार्कचे प्रश्न असतात. या सर्व प्रश्नांसाठी प्रॉपर तुम्हाला प्रस्तावना लिहिणं आवश्यक आहे. प्रस्तावना लिहा, त्यामध्ये जे प्रश्नामध्ये विचारलेल्या आहेत गोष्टी त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करा. प्रत्येक प्रश्नाला किंवा प्रत्येक उत्तराला पॉइंट्स द्या. आणि हे पॅरेग्राफ पाडून आपल्याला कुठलीच गोष्ट लिहायची नाहीये, त्यामुळे आपल्याला पॅरेग्राफ पाडून फक्त प्रस्तावना आणि निष्कर्ष हेच एक पॅरेग्राफ मध्ये लिहायचे. बाकी अन्यथा सर्व जे पॉइंट्स आहेत ते प्रत्येक उत्तराच्या पॉइंट्सला एक नंबर्स द्या, 1, 2, 3, 4 किंवा अ, ब, क, ड तुमच्या सोयीने तुम्ही देऊ शकता. तर आणि शेवटी जे आहे ते निष्कर्ष लिहायचा आहे. अशाच प्रकारे उत्तर लिहायचं आहे. जिथे महत्वाचे मुद्दे आहेत त्याला नक्की अंडरलाईन करायचे, जेणेकरून एक्झामिनरचं त्याकडे लक्ष जाऊ शकतं. ह्या सर्व टिप्स आपण पाहिलेल्या आहेत. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल, आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जे जीडीसीएची परीक्षा देणार आहेत, जे तुमचे फ्रेंड्स असतील, कलिग्स असतील, किंवा तुम्ही एक्झाम दिलेली आहे, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाय. बाकीचे विद्यार्थी आहेत ज्यांनी एक्झाम देणं बाकी आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यांना खरोखर नक्की हेल्प होऊ शकते. आणि जीडीसीएच्या अन्य कोर्सेस बद्दल, जसे ओपन स्कूलिंग ऑनलाईन कोर्सेस आहेत, 10th, 12th डिग्री, डिप्लोमा वगैरे, याबद्दल जर अधिक माहिती हवी असेल तर नक्की कॉल करून विचारू शकता, चौकशी करा. इन पर्सन भेटायला या ऑफिसमध्ये, काही अडचण नाही, तुम्हाला सर्व गोष्टीबद्दल माहिती दिली जाईल. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट येत राहतील. आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.